जय शिवराय मित्रांनो खरीप पिकांच्या हमीभावाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो आज 13 मे 2026 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2026-27 करता खरीपाच्या पिकाचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये कापूस, सोयाबीन, सूर्यफूल अशा पिकांच्या हमीभावासह इतर महत्त्वाचे अशा 14 खरीपाच्या पिकाच्या हमीभावामध्ये वाढ करून 2026-27 करता नवीन हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत। तांदळाचा हमीभाव भाताचा सर्वसाधारण दानासाठी 2441 एवढा निश्चित करण्यात आलेला आहे। प्रति क्विंटल 72 रुपयाची वाढ याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। ग्रेड एच्या धानासाठी 2461 रुपये हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 72 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ करण्यात आलेली आहे। ज्वारी हायब्रिड साठी 4023 रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे। 324 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ करण्यात आलेली आहे। माळदांडी ज्वारीसाठी 4073 रुपये 324 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। बाजरीसाठी 2900 रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 125 रुपये प्रति क्विंटलची वाढ करण्यात आलेली आहे। नाचणीसाठी 5205 रुपये अर्थात 319 रुपयाची याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मकासाठी 2410 रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त 10 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। तुरीच्या हमीभावामध्ये 450 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे, जो 2026-27 करता 8450 रुपये प्रति क्विंटल असणार आहे। मुगामध्ये फक्त 12 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे, 8780 रुपये प्रति क्विंटल एवढा मुगाचा हमीभाव असणार आहे। उडदासाठी 8200 रुपये 400 रुपयाची हमीभावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तेलबियामध्ये शेंगदाण्यासाठी 7517 रुपये 254 रुपयाची वाढ याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। सूर्यफुलामध्ये तब्बल 622 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ करण्यात आलेली आहे। सूर्यफुलाचा 2026-27 करता हमी भाव हा 8343 रुपये असणार आहे। सोयाबीन साठी 380 रुपये प्रति क्विंटलची वाढ करून 5708 रुपये एवढा करण्यात आलेला आहे। तिळाच्या हमी भावामध्ये 500 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे, जो 10346 रुपये प्रति क्विंटल असणार आहे। कारळ्यासाठी 10052 रुपये प्रति क्विंटल एवढा हमी भाव निश्चित करण्यात आलेला आहे। कापसाचा मध्यम धाग्याचा कापूस 8267 रुपये, ज्याच्यामध्ये 557 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। तर लांब धाग्याच्या कापसासाठी 8667 रुपये अर्थात 557 रुपयाची वाढ याच्यामध्ये देखील करण्यात आलेली आहे। आणि अशा प्रकारच्या या वाढीसह 2026-27 करता 14 महत्वाच्या अशा पिकाच्या हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, शेतकऱ्यांना महत्वाचा असा भाग म्हणजे हमीभाव, आणि याच हमीभावाची घोषणा आज केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आता याच पद्धतीनं शेतकऱ्यांकडून हमीभावानं या धान्याची खरेदी केली जावी आणि शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळावा हीच या ठिकाणी अपेक्षा आहे। धन्यवाद।